Hey, hi everyone, welcome back to my channel. And if you are new here, then on this channel you will find content related to food, lifestyle and fitness. And if you are interested in such a content, then don't forget to like, share and subscribe. Okay, so today's video is going to be an active wear haul. तुम्ही पण सेम ॲक्टिव्ह वेअर, सेम जिम वेअर रोज घालून बोर झाले असाल आणि काहीतरी ट्रेंडी एट कम्फर्टेबल शोधत असाल, देन दिस व्हिडिओ इज फॉर यू. कारण या व्हिडिओमध्ये मी भरपूर सगळे ॲक्टिव्ह वेअर तुम्हाला दाखवणार आहे, जी मी आत्ताच मिंत्रा आणि सवानावरून बोलावलेले आहेत, विच आय विल शो यू वन बाय वन. अँड आय विल गिव्ह माय ऑनेस्ट रिव्ह्यू की कोणते वर्थ बाईंग आहे अँड विच वन यू कॅन स्किप. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला सांगणार आहे की या पूर्ण हॉलमधला विच वन इज माय मोस्ट फेवरेट. ओके, सो फर्स्ट वन इज दिस टॉप. दिस आहे ऑर्डर फ्रॉम सवाना आणि हा मी एम साईजमध्ये मागवला आहे. याच्याबद्दलच्या बाकी सगळ्या गोष्टी मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेल्या आहे, यू कॅन चेकआउट फ्रॉम देअर. आणि फॅब्रिकबद्दल बोलायचं झालं तर हा खूप जास्त सॉफ्ट आणि स्ट्रेची मटेरियल आहे, खूप कम्फर्टेबल आहे. आणि बॅकला हा थोडा असा दिसेल. आणि नेकलाईन पाहायची झाली तर खूप जास्त डीप नाही आहे, त्याच्यामुळे वर्कआउट फ्रेंडली आहे, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम जाणार नाही. आणि फिटिंगला मला हा खूप जास्त टाईट पण नाही झाला आहे, खूप जास्त लूज पण नाही. आय थिंक दिस इज जस्ट परफेक्ट फॉर मी. तर आय थिंक आय विल कीप दिस वन. ओ जिवें अंबरां दे विच तारे ने सारे तेरी जोड़ी पारे ने मैं तां चन्न नूं थल्ले ला देना हाय आशिक. ओके, तर हा सेकंड टॉप आहे. हा मी एम साईजमध्ये मागवलेला आहे आणि हा तुम्हाला थोडा क्रॉप लेंथपर्यंत येईल. हा थोडं क्रॉप आहे, वेस्टपर्यंत येईल तुम्हाला. आणि हा खूप जास्त सॉफ्ट आणि स्ट्रेची मटेरियल आहे. आणि ही गोष्ट मला सवानाची खूप जास्त आवडते, त्यांचे सगळे ॲक्टिव्ह वेअर खूप सॉफ्ट आणि कम्फर्टेबल पण आहे आणि स्ट्रेची पण आहे आणि बिलकुल थिक नाही आहे, तर कोणत्या पण सीझनमध्ये ते घातल्या जाईल. तर फिटिंगची गोष्ट करायची झाली तर मला हा फिटिंगला थोडा असा आला आहे, जो की खूप छान आला आहे, स्पेशली वेस्ट एरियामध्ये खूप परफेक्ट आलेला आहे. जस्ट वन थिंग आय नोटिस्ड की जेव्हा मी थोडा हात वर करते तर हे टॉप थोडं वर जाते. पण जर तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करत असाल तर दिस इज नॉट अ प्रॉब्लेम. पण जर तुम्ही मोस्टली ओव्हरहेड एक्सरसाइज करत असाल देन जस्ट कीप दिस इन माइंड. तर ओव्हरऑल मला हे टॉप छान वाटलेलं आहे. सो या, दिस इज द सेकंड वन. रख लूं छुपा के तेरी यादें सभी ख्वाबों में मेरे है तू ही बसी तू ही बसी तू ही बसी. ओके, सो दिस इज द थर्ड टॉप. हा पण मी एम साईजमध्येच मागवलेला आहे. फॅब्रिकची गोष्ट करायची झाली तर परत सॉफ्ट आणि स्ट्रेची आहे. हा तुम्हाला लेंथला थोडं जास्त येईल, जे मी आधी दोन टॉप दाखवले त्यापेक्षा थोडा जास्त येईल. आणि हा फिटिंगला परफेक्ट आलेला आहे, खूप जास्त लूज पण नाही, खूप जास्त टाईट पण नाही. तर मला तर कम्फर्ट वाईज याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वाटला नाही. सो जर तुम्हाला आवडलं असेल तर यू कॅन ट्राय दिस वन. हुण याद तेरी ने आ जाना तू कट लिया जाना तेरे बिना असां मर जाना. ओके, सो दिस इज द नेक्स्ट वन. हा मी ॲक्च्युली एस साईजमध्ये मागवलेला आहे. आणि फॅब्रिकची गोष्ट करायची झाली तर परत हा सॉफ्ट लाईट वेट आहे, कम्फर्टेबल आहे. बट हा स्ट्रेची मटेरियल नाही आहे, हा स्ट्रेच नाही होणार काहीच. आय डोंट नो वाय मला याची फिटिंग तेवढी आवडलेली नाही. मी एस साईजमध्ये मागवलेला होता पण तरी हा मला थोडा लूज आलेला आहे. हा पिक्चरमध्ये खूप छान दिसत होता, बट आय डोंट नो माझ्यावर हा मला तेवढा आवडलेला नाही. बट इफ यू लाईक पोलो काइंड ऑफ टी शर्ट देन यू कॅन ट्राय दिस वन. रंग तेरा टाइम जिवें नूंदा मुखड़ाई कर नहीं सकूंगा टैटू गुट सन दा ते मुंडा तू हॉट तो पहला दिन जूंदा. ओके, तर नेक्स्ट आहे हे जॅकेट. हे मी ॲक्च्युली एल साईजमध्ये मागवलेलं आहे. हा मी आधी एम साईजमध्ये मागवलेला होता, जो मला खूप जास्त टाईट आला होता, मग त्यामुळे मी ह्याचा एल साईज मागवलेला आहे. तर फॅब्रिकची गोष्ट करायची झाली तर परत हा सॉफ्ट स्ट्रेची मटेरियल आहे, खूप थिक नाही आहे, समर विंटर कधी पण तुम्ही घालू शकता. आणि फिटिंगची गोष्ट करायची झाली तर मला हा फिटिंगला खूप जास्त आवडलेला आहे. हा तुम्हाला बॉडी हगिंग येईल थोडा आणि स्ट्रेची मटेरियल आहे, तर याची फिटिंग खूप छान आली आहे. आय डोंट नो आय एम फीलिंग लाईक आय कॅन वेअर दिस ऑल डे. अँड हा तर मी डेफिनेटली ठेवणार आहे. तर या, दिस इज वन. ओके, तर नेक्स्ट आहे हे इनर टॉप. हे मी एम साईजमध्ये मागवलेलं आहे आणि हे स्लीवलेस आहे, पॅडेड आहे, म्हणून तुम्हाला काही एक्स्ट्रा पॅडिंगची गरज पडणार नाही. आणि खूप कम्फर्टेबल आहे, स्ट्रेची मटेरियल आहे. याचे फोटोज मी इथे कुठेतरी स्क्रीनवर अटॅच करून देईन.
ख्वाबों में तू ही तू, मैं तेरे बिन अधूरा हूँ, सवारे तू बिगाड़े तू. ओके, सो फायनली इन टॉप सेक्शन दिस इज माय मोस्ट फेवरेट टॉप इन एंटायर हॉल. हे मी एम साईजमध्ये मागवलेलं आहे. याचा फॅब्रिक, याची फिटिंग, याचा कलर सगळंच मला खूप आवडलेलं आहे. हे याच्या आतमध्ये ना हे असा एक इनर टॉप आलेला आहे जे स्लीवलेस आहे आणि पॅडेड आहे आणि वरून असा एक शियर टॉप आलेला आहे. दोन्ही अटॅच नाही आहे, दोन्ही सेपरेट आहे. तर तुम्ही ते वेगळ्या वेगळ्या टॉपसोबत घालू शकता किंवा तुम्ही ते सोबत पण घालू शकता. हे कसंही छान वाटेल आणि याची फिटिंग खूप जास्त छान आलेली आहे. तर हे तर मी तुम्हाला डेफिनेटली रेकमेंड करेन. आय विल गिव्ह इट 10 आउट ऑफ 10. ਉਹ ਕਿਸੇ ਚੰਗੀ ਕਿਸਮਤ ਵਾਲੇ ਦੀ ਕਿਸਮਤ ਦੇ ਵਿੱਚ ਤੂੰ ਹੋਵੇਂਗੀ ਉਹ ਯਾਦ ਵੀ ਕੈਸੀ ਯਾਦ ਹੋ ਜਿਸ ਯਾਦ ਦੇ ਵਿੱਚ ਤੂੰ ਖੋਵੇਂਗੀ. ओके, सो नाव टॉकिंग अबाउट बॉटम विअर. तर मी मिंत्रावरून हा फ्लेअर्ड पॅन्ट मागवलेला आहे. दिस इज फ्रॉम ब्रँड कावा आणि हा मी एल साईजमध्ये मागवलेला आहे. हा हाय वेस्ट आहे. फिटिंग खूप जास्त छान आलेली आहे, खूप जास्त स्ट्रेची आहे, सॉफ्ट मटेरियल आहे आणि मी पहिल्यांदाच कावाचे पॅन्ट मागवलेले आहे आणि मला याची फिटिंग खूप छान आवडली. आणि लेंथला तुम्ही पाहू शकता की हा मला थोडा लेंथला जास्त झालेला आहे. ॲक्च्युली माझी हाईट 5'5" आहे, तर मला हा असा आलेला आहे. बट ॲक्च्युली आय एम लाइकिंग दिस वन. फिटिंग खूप जास्त छान आलेली आहे याची. सो या, दिस इज द वन. ਚੜੀ ਨਸ਼ੇ ਦੇ ਵਾਂਗੂ ਚੜੀ ਚੜੀ ਬੋਤਲ ਟਕਿਲੇ ਦੀ ਉਹ ਭਰੀ ਭਰੀ ਡੁੱਲ ਨਾ ਜਾਏ ਸੀ ਮੈਨੂੰ ਵਰੀ ਵਰੀ. ओके, तर लास्ट आहे हा पॅन्ट. हा ॲक्च्युली जो मी तुम्हाला आधी पॅन्ट दाखवला त्याच्याच सारखा सेम पॅन्ट आहे, फक्त हा मी ब्राऊन कलरमध्ये मागवलेला आहे. फिटिंगला हा खूप छान आलेला आहे आणि लेंथला बघायचं झालं ना तर याची लेंथ परफेक्ट आली आहे मला. आणि तसं तर दोन्ही पॅन्ट सेमच आहे, सेम ब्रँड, सेम साईज आहे. पण ब्लॅकवाल्याची लेंथ थोडी जास्त होती मला, पण हे लेंथला खूप परफेक्ट आलं आहे आणि याची फिटिंग पण खूप छान आहे. सो या, दिस इज द लास्ट वन. ना कभी रख लूं छुपा के तेरी यादें सभी ख्वाबों. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप यू फाउंड दिस व्हिडिओ हेल्पफुल. जर तुमचे काही क्वेश्चन असेल, जर काही डाऊट असेल तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक क्वेश्चनच्या तुमचे आन्सर देण्याचा प्रयत्न करणार आणि प्रत्येक प्रोडक्टची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे, ते तुम्ही चेक करू शकता. आणि जर तुम्हाला या टाईपचे आणखी व्हिडिओ हवे असेल तर ते तुम्ही नक्की सांगा. आय विल ट्राय की पुढच्या वेळी मी अशाच टाईपचा आणखी काहीतरी व्हिडिओ घेऊन येणार. सो या, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय विल सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.